महत्त्वाची बातमी, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून दूध भेसळचा भांडाफोड करण्यात आलाय। दूध भेसळ कशी सुरू आहे विधिमंडळ परिसरात याचा प्रात्यक्षिकच सादर करण्यात आलेला आहे। शेतकरी भेसळ करत नाहीत, डेअरीवाले भेसळ करतात असा त्यांचा आरोप आहे। इतकंच नाही तर दूध भेसळच्या संदर्भात कडक कायदा करावा अशी मागणीही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही। आणि एकदा फिरवा, ते बघा ना, शेतकरी दुधात भेसळ करत नाही। कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही। हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत। आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा। शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही, याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे। या सगळ्या संदर्भात विजय वडेट्टीवार काय म्हणतायत पाहूया। सत्तेमध्ये राहून कारवाई करायची भेसळ मीडिया पुढे दाखवत आहे। सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे? हे काय सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे। करा कारवाई, दम आहे तर, परंतु यांनी कारवाई करायची मागणी आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।